हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. सो लास्ट टाइम आपण काय पाहिलं होतं? आपण पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स पाहिलं होतं. डीएनए पॅकेजिंग हा आपला पॉईंट सुरू आहे. तर डीएनए पॅकेजिंग मध्ये आपण दोन प्रकारचे आपल्याला पॉईंट पाहायचे. एक म्हणजे पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स आणि दुसरं म्हणजे पॅकेजिंग इन युकॅरियोट्स. नाउ टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द पॅकेजिंग इन युकॅरियोट्स. बघा, आपण पहिले प्रोकॅरियोट्स बद्दल पाहिलं होतं. तर प्रोकॅरियोटिकचं जे पॅकेजिंग आहे एक सिंपल प्रकारचं आहे, त्यामध्ये कोणतेही कॉम्प्लेक्शन नाही आहे. बट हे जे आहे पॅकेजिंग इन युकॅरियोट्स, कशाचं पॅकेजिंग? डीएनएचं पॅकेजिंग युकॅरियोट्स मध्ये हे कसं असते? कॉम्प्लेक्स असते. कसं आहे तर आपण त्याला सुरुवात करणार आहे. बघा मला फर्स्ट पॉइंट, eukaryote shows well organized nucleus with a nuclear membrane. बघा, न्यूक्लियस ही असते, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन ही असते अँड न्यूक्लिओलस पण असते. न्यूक्लिओलस बघा काय काय आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं प्रोकॅरियोट मध्ये, त्यामध्ये न्यूक्लियसही नव्हता वेल ऑर्गनाइज, न्यूक्लियर मेम्ब्रेनही नव्हती आणि त्यामध्ये न्यूक्लिओलस पण नव्हता. यामध्ये तिन्ही गोष्टी आहे. वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लिओलस आहे. बघा, म्हणजे थ्रेड लाईक मटेरियल आहे. The thread-like material in the form of chromosome. कशाच्या रूपामध्ये असते ते? In the form of chromosome. बघा, आणि क्रोमोझोम मध्ये जो डीएनए आहे, इन द क्रोमोझोम, in the chromosome, DNA is associated with दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात. एक म्हणजे हिस्टोन प्रोटीन, असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. बघा, पॉइंट थोडा मोठा झालेला आहे. कसा आहे बघा, युकॅरियोट मध्ये काय आहे? सिंपली आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक मध्ये तीन गोष्टी नसतात आणि या युकॅरियोटिक मध्ये तीन गोष्टी असतात. त्या म्हणजे कोणत्या कोणत्या? वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस, न्यूक्लियर मेम्ब्रेन विथ न्यूक्लिओलस आणि चौथी गोष्ट जी आहे की जे थ्रेड लाईक मटेरियल आहे ते कशा फॉर्म मध्ये असते? इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. And in the chromosome, जो DNA आहे, that DNA is associated with the histone protein and non-histone protein. DNA हा हिस्टोन प्रोटीन सोबत आणि नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत काय असते? हा असोसिएट असते. तर हा झाला आपला याच्यामधला पहिला पॉइंट. तर इन द क्रोमोझोम DNA, बघा हा जो आहे DNA is associated with the histone and non-histone, याला आपण सेकंड पॉइंट करूया. बघा, इथं आपल्याला सेकंड पॉइंट मध्ये कसं करावं लागेल? हा झाला आपला सेकंड पॉइंट टाकायचा आणि इथं टाकायचं इन द क्रोमोझोम. तुम्ही पूर्ण लिहा आहे क्रोमोझोम. इन द क्रोमोझोम डीएनए इज असोसिएटेड विथ द हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. आणि हे कोणी सांगितलं मग? तर इट वॉज रिपोर्टेड बाय जे शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे आर कॉर्नबर्ग इन 1974. केव्हा सांगितलं शास्त्रज्ञांना की डीएनए असोसिएट कोणासोबत असते? तर प्रोटीन अँड हिस्टोन प्रोटीन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत असोसिएट असते. हे कोणी सांगितलं मग? तर आर कॉर्नबर्ग नावाच्या शास्त्रज्ञांनी 1974 मध्ये सांगितलं. त्यानंतर बघा, आता हे जे आहे पॅकेजिंग इन युकॅरियोट्स is much more complex than prokaryote.
प्रोकॅरियोट पेक्षा हे कितीतरी पटीनं कॉम्प्लेक्स असते बघा, मच मोर कॉम्प्लेक्स दॅन प्रोकॅरियोट. हे एवढं काही साधं सुद्धा नाही या पॅकेजिंग करणं कुणाचं, युकॅरियोटिकचं, कारण की तुम्हाला आता पुढे समजेल त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत. त्यामध्ये मग न्यूक्लियोसोम मॉडेल येणार आहे, हिस्टोन ऑक्टॅमर येणार आहे, वेगवेगळे सोलेनाइड मॉडेल वगैरे सर्व येणार आहे. तर सुरुवात आपली जी केलेली आहे आपण ती कशी केलेली आहे की युकॅरियोटिक मध्ये काय काय असते ते आपण सांगितलं. मग जो क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमचा जो डीएनए आहे हा डीएनए कोणाकोणासोबत असोसिएट असते तर हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत असोसिएट असते. हे कोणाचं म्हणणं झालं तर हे आर कॉर्नबर्गचं 1974 मध्ये झालं म्हणणं असं. त्यानंतर हे जे पॅकेजिंग ऑफ युकॅरियोटिक्स आहे हे कशी आहे तर मच मोर कॉम्प्लेक्स दॅन द प्रोकॅरियोट्स. ओके, आता बघा, आता आपण मेन पॉइंट कडे आलो की हे हिस्टोन काय आहे. आपण इथं म्हटलेलं आहे किंवा डीएनए इज असोसिएट विथ द हिस्टोन प्रोटीन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. सो व्हॉट इज मीन बाय द हिस्टोन? So look at, histones are the proteins. Histones काय तर हे histones are the protein that are rich in आता यामध्ये दोन प्रकारचे अमायनो ऍसिड रेसिड्यू असतात, ते म्हणजे लायसिन, that are rich in lysine and arginine. कोणते कोणते? लायसिन अँड आर्जिनिन अमायनो ऍसिड रेसिड्यू. आता हे जे दोन्हीही आहेत याच पॉइंट मध्ये घेऊ आपण की बोथ द अमायनो ऍसिड रेसिड्यू आर द बेसिक अमायनो ऍसिड्स. कसे आहेत हे दोन्हीही? कसे आहेत? बेसिक अमायनो ऍसिड्स आहे. कोणते कोणते? लायसिन अँड आर्जिनिन आर द बेसिक अमायनो ऍसिड दॅट फॉर्म पॉझिटिव्ह चार्ज ऑन देम. त्यांच्यावरती कोणता चार्ज असते? मग तो पॉझिटिव्ह चार्ज असते. बघा, हिस्टोन काय आहे? हिस्टोन आर नथिंग बट द प्रोटीन्स. हिस्टोन आर दी प्रोटीन्स. हे काय तर प्रोटीन आहे आणि दॅट आर रिच इन, त्यामध्ये जास्त प्रमाणात कोणते अमायनो ऍसिड असतात? मग लायसिन अँड आर्जिनिन. अँड व्हॉट आर द लायसिन अँड आर्जिनिन? लायसिन अँड आर्जिनिन both are the basic amino acid that form positive charge on them. मग यावरून आपण असं सांगू शकतो की हिस्टोन काय? मग तर हिस्टोन्स आर द set of positively charged protein. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीनचा हा काय असते? सेट असते. सो व्हॉट आर द हिस्टोन? हिस्टोन आर नथिंग बट द प्रोटीन्स. प्रोटीन आहे. आणि आता आपल्याला समजलं की या हिस्टोन वरती चार्ज कोणता असते? पॉझिटिव्ह चार्ज असते. आपण का बरं पॉझिटिव्ह चार्ज म्हटलं हिस्टोन वरती? कारण की हिस्टोन is nothing but the protein, and protein like lysine and arginine carry positive charge on them. त्यांच्यावरती कोणता चार्ज असते? पॉझिटिव्ह चार्ज असते. म्हणजे असं काही म्हणायला हरकत नाही आपल्याला की हिस्टोन also positively charged because histones are made up from the proteins. आणि प्रोटीन वरती कोणता चार्ज असते? मग पॉझिटिव्ह चार्ज असते. सो हिस्टोन आर द सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीनचा हा काय असते? सेट असते. बघा, आता एक हिस्टोन ऑक्टॅमर तयार होणार आहे. बघा, आता ऑक्टॅ म्हणजेच काय? 8 अमायनो ऍसिड जेव्हा जवळ जवळ येतात तेव्हा हिस्टोन ऑक्टॅमर तयार होते. बघा, लक्षात घ्या, मी काय सांगू राहिलो की हे जे आहेत हिस्टोन प्रोटीन जेव्हा 8 हिस्टोन प्रोटीन जेव्हा एकामेकाच्या जवळ येतात तेव्हा हिस्टोन ऑक्टॅमर तयार होते. लुक ॲट, मी इथं काढून दाखवतो तुम्हाला. बघा, समजा आहे फर्स्ट 2 3 4 5 6 then 7 8. किती हिस्टोन प्रोटीन आहेत? हे 8 हिस्टोन प्रोटीन आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाचं बघा काय असते तर H2A याचे 2 असतात, H2B याचे 2 असतात. तुमच्याजवळ डायग्राम आहे पुस्तकामध्ये. त्यानंतर H3
याचे 2 आणि H4 याचे 2, असे टोटल किती असतात? हे 8 असतात, म्हणून याला ऑक्टॅमर म्हणतात. मग त्याच्यावरती हा अशा प्रकारचा डीएनए गुंडाळला जाते. तुमच्या जवळ डायग्राम आहेच, हा अशा प्रकारचा डीएनए त्याच्यावरती गुंडाळला गेला. असा डीएनए गुंडाळला आणि इथं तुम्हाला हे H1 हिस्टोन प्रोटीन दिसते आहे ना, की ज्यामधून डीएनए आतमध्ये येते आणि डीएनए हा बाहेर निघते. अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून राहिलं. दिस इज कॉल्ड ॲज हिस्टोन ऑक्टॅमर. व्हाय दिस इज कॉल्ड ॲज हिस्टोन ऑक्टॅमर? Because this is made up from how many histone protein? 8 histone protein. Look at here, 1 2 3 4 5 6 7 8. 8 हिस्टोन प्रोटीन पासून जे स्ट्रक्चर तयार होते त्या स्ट्रक्चरला म्हणतात हिस्टोन ऑक्टॅमर. सो इन युअर बुक डायग्राम नंबर 4.5 मध्ये तुम्हाला पूर्णपणे दिलेला आहे की काय आहे. हा जो आहे हा H1 प्रोटीन आहे. कोणता आहे हा? H1 प्रोटीन. त्यानंतर हा जो रॅप झालेला आहे हा काय आहे? डीएनए आहे. आणि मग नंतर हे डिटेल मध्ये पाहायचं. फक्त आपल्याला आता सुरुवातीला तुमच्या डोक्यामध्ये हे यायला पाहिजे की हाऊ द हिस्टोन ऑक्टॅमर इज फॉर्म. हिस्टोन ऑक्टॅमर तयार कसा होते बघा. आता हे जे हिस्टोन प्रोटीन आहे हे हिस्टोन प्रोटीन ऑर्गनाइज होतात एकामेकासोबत. बघा हा पॉइंटच लिहून घेऊ आपण. हिस्टोन प्रोटीन म्हणण्यापेक्षा आपण त्याला नाव स्पेशली काय देऊ बघा. हिस्टोन प्रोटीन्स. बघा हिस्टोन प्रोटीन्स आर ऑर्गनाइज्ड themselves to make a structure. इथं 8 हिस्टोन प्रोटीन करा सुरुवातीलाच. How many histone proteins are organized? Look at in that diagram. How many histone proteins are organized? 8 histone proteins are organized themselves. स्वतः एकामेकांसोबत ऑर्गनाइज होतात to make a structure called as histone octamer. What it called as histone octamer. त्या स्ट्रक्चरला कोणतं स्ट्रक्चर म्हणतात? मग हिस्टोन ऑक्टॅमर. तुमच्या याच्यामध्ये आहेच ती डायग्राम. हिस्टोन ऑक्टॅमर तयार होते. So how histone octamer is formed? 8 histone proteins are organized themselves to make a structure, and that structure called as histone octamer. काय म्हणतात मग त्याला? हिस्टोन ऑक्टॅमर म्हणतात. बघा आता हा जो निगेटिव्हली चार्ज डीएनए आहे हा आपल्याला माहित आहे की दिस इज द निगेटिव्हली चार्ज डीएनए मॉलिक्यूल अँड दिस हिस्टोन प्रोटीन कॅरी द पॉझिटिव्हली चार्ज अमायनो ऍसिड और हिस्टोन. आता बघा जे स्ट्रक्चर तयार झालं ऑक्टॅमर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असते आणि त्याच्यावरती जो आता डीएनए गुंडाळणार त्या डीएनएचा जो चार्ज असते तो असते निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते आणि तिथे एक स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणतात न्यूक्लियोझोम. बघा हे ऍक्च्युअली धिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोझोम. आता तुम्ही म्हणता की न्यूक्लियोझोम कसं तयार झालं? बघा लक्षात घ्या. जेव्हा असे 1 2 3 4 5 6 7 8 हे काय 8 हिस्टोन प्रोटीन आहे. या हिस्टोन प्रोटीन पासून तयार काय झालं? ऑक्टॅमर. हिस्टोन ऑक्टॅमर तयार झालं. आणि जेव्हा या हिस्टोन ऑक्टॅमर वरती हा डीएनए गुंडाळला जातो तेव्हा या स्ट्रक्चरला म्हणतात न्यूक्लियोझोम. कोणतं स्ट्रक्चर म्हणतात त्याला? न्यूक्लियोझोम. बघा पहिले तर हिस्टोन प्रोटीन 8 जवळ आले. हिस्टोन ऑक्टॅमर तयार झालं. त्या हिस्टोन ऑक्टॅमरच्या भोवती डीएनए गुंडाळला आणि तिथं तयार झालं न्यूक्लियोझोम. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे इन युअर बुक डायग्राम नंबर 4.5 त्याला न्यूक्लियोझोम असं नाव दिलेलं आहे. त्याला न्यूक्लियोझोम नाव का दिलं? जर समजा याच्यावरती डीएनए नसता तर हिस्टोन ऑक्टॅमर आणि डीएनए रॅप झाला मग त्याला म्हणतात न्यूक्लियोझोम. मग यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज कोणाचा आणि निगेटिव्ह चार्ज कोणाचा? डीएनए ला निगेटिव्ह चार्ज आणि या हिस्टोन प्रोटीनला जे ऑक्टॅमर होतं त्याला काय असते तर पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काय होते मग? अट्रॅक्शन होते. बघा मग आता इथं हिस्टोन ऑक्टॅमर तयार झालेला आहे.
कसा तयार झाला की 8 हिस्टोन प्रोटीन हे ऑर्गनाइज झाले एकामेकासोबत आणि काय तयार केलं त्यांनी तिथं हिस्टोन ऑक्टॅमर तयार केला. बघा आता पुढे जे आहे हे न्यूक्लियोझोम कसं तयार होते मग हाऊ द न्यूक्लियोझोम इज फॉर्म. लुक ॲट हियर डीएनए जो आहे तो कोणता आहे पॉझिटिव्हली चार्ज डीएनए. कोणता पॉझिटिव्हली चार्ज डीएनए इज रॅप गुंडाळणे रॅप अराउंड निगेटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टॅमर. बघा इथं HO म्हणजे काय हिस्टोन ऑक्टॅमर. लिहिताना तुम्ही बरोबर लिहायचं. हे बघा हे मी तुम्हाला इथं जस्ट समजून सांगण्यासाठी सांगितलं होतं. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, चौथा पॉइंट आपण मोठा घेतला त्यामध्ये सर्व इकट्ठा घेऊन घेतलं. नंतर 6व्या पॉइंट मध्ये आपण हिस्टोन ऑक्टॅमर तयार केलं. 7व्या पॉइंट मध्ये आपण काय तयार करणार आहे बघा आता पॉझिटिव्हली चार्ज डीएनए कशावरती गुंडाळला रॅप्ड अराउंड द निगेटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टॅमर टू फॉर्म. काय होते मग तिथं स्ट्रक्चर कोणतं तयार होते टू फॉर्म अ स्ट्रक्चर अँड दॅट स्ट्रक्चर कॉल्ड ॲज. त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात आपल्या डायग्रामचं नावच आहे ते कॉल्ड ॲज न्यूक्लियोझोम. दॅट स्ट्रक्चर कॉल्ड ॲज न्यूक्लियोझोम. त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात मग न्यूक्लियोझोम. बघा बरोबर आपण हे डीएनए पॅकेजिंग आपण सुरुवातीला सांगितलं होतं की पॅकेजिंग ऑफ डीएनए इन यूकॅरियोट इज मच कॉम्प्लेक्स दॅन द प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट पेक्षा यूकॅरियोटिक मधलं डीएनएचं पॅकेजिंग हे कसं आहे कॉम्प्लेक्स आहे. सुरुवात पासून पहा काय सांगितलं आपण कारण की मी हे जे आहे आता 7 आपण 8 नंबरचा पॉइंट पाहिल्यानंतर आपण या बोर्डवरचं मोडणार आहे आणि नंतर मग दुसरा कन्सेप्ट पाहणार म्हणजे यालाच आपण कंटिन्यू करणार आहे. मोठा कन्सेप्ट आहे हा. तर बघा काय तयार झालं तिथं आता न्यूक्लियोझोम. मग या न्यूक्लियोझोम मध्ये किती हिस्टोन प्रोटीन आहेत 8 हिस्टोन प्रोटीन आहे. पण 8 प्रकारचे आहेत काय ते 4 प्रकारचे आहे आणि प्रत्येकाचे 2-2 मॉलिक्यूल आहेत. कोणते कोणते H2A चे 2, H2B चे 2, H3 चे 2, H4 चे 2 अशा प्रकारे 4 हिस्टोन प्रोटीनचे 2-2 मॉलिक्यूल आहेत आणि किती आहेत मग टोटल 8 हिस्टोन आहे. मग न्यूक्लियोझोम कोअर बघा दिस इज कॉल्ड ॲज द न्यूक्लियोझोम कोअर. धिस न्यूक्लियोझोम कोअर इज मेड अप ऑफ न्यूक्लियोझोम कोअर इज मेड अप ऑफ. न्यूक्लियोझोम कोअर कशाने बनलेली आहे बघा आता मेड अप ऑफ 2 molecules of each histone protein. 2 molecules of each histone protein. That is कोणते कोणते आहेत मग हिस्टोन प्रोटीन H2A, H2B, H3 and H4. मग तो जो H1 हिस्टोन प्रोटीन आहे त्याचं काय काम आहे H1 histone bind the DNA. Bind the DNA. या डीएनए ला आतमध्ये एंटर होण्यासाठी आणि लिव्ह होण्यासाठी तो मदत करते. कोणता हा जो H1 हिस्टोन आहे दिस H1 हिस्टोन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ H1 हिस्टोन. H1 हिस्टोन enters the DNA inside the nucleosome and leave the DNA from the nucleosome. So H1 histone bind the DNA. DNA ला bind करते where it enters. Where it enters and leaves the nucleosome. Leaves the न्यूक्लियोझोम. बघा बरोबर आता हे 8 पॉइंट आपल्या या पहिल्या स्लाइड मध्ये इथं बसलेले आहेत. आपण पुढचे पॉइंट त्या दुसऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहे. पण तुम्ही काय करायचं याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि स्क्रीनशॉट काढून आपल्या नोटबुक मध्ये सर्व पॉइंट हे नोट डाऊन करायचे. मी प्रत्येक पॉइंट हा बोर्डवरती लिहून देऊन राहिलो. तुम्हाला जास्त डोक्याला ताण घ्यायचं काम नाही आहे. बघा मग सुरुवात आपण केलेली आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे याचं तुम्ही काय करायचं तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपल्या नोटबुक मध्ये नंतर लिहायचं कारण की मी आता हे पुसणार आहे.
तर त्यासाठी त्याच्या अगोदर ही जी डायग्राम आहे ना, ही डायग्राम तुम्ही तुमच्या बुक मधून काढू शकता. ही डायग्राम जी आहे 4.5 नंबरची डायग्राम, हे तुम्ही तुमच्या बुक मध्ये काढून घ्यायची. आता कधी काढायची, कशी काढायची, तर जेव्हा हा पॉइंट होईल बघा, आपण या याच्यामध्ये दाखवलेला आहे की हिस्टोन ऑक्टॅमर तयार झाल्यानंतर त्यांनी डायग्राम दाखवलेली आहे. 6 नंबरचा पॉइंट जेव्हा होईल तेव्हा ही डायग्राम काढायची. लक्षात घ्या मी काय सांगू राहिलो. काय करायचं, हेडिंग टाकायचं पॅकेजिंग इन युकॅरियोट्स. 6 पॉइंट लिहायचे. 6व्या पॉइंटला आपण तयार काय केलेलं आहे की जेव्हा 8 हिस्टोन प्रोटीन हे ऑर्गनाइज होतात आणि तेव्हा तिथे तयार करतो हिस्टोन ऑक्टॅमर, त्याच्या खाली ती डायग्राम काढायची आणि त्या डायग्राम नंतर मग बाकीचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करायचं. ओके, तर बघा पुसाच्या आधी एक वेळेस मी तुम्हाला पुन्हा समजून सांगतो की काय आहे. पहिला पॉइंट काय आहे, मग युकॅरियोट शो वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. त्यामध्ये चांगल्या प्रकारचा न्यूक्लियस असते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आणि न्यूक्लिओलस पण असते. मग थ्रेड लाईक मटेरियल जे आहे कोणत्या फॉर्म मध्ये असते, ते क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये असते आणि क्रोमोझोम मधला जो डीएनए आहे तो असोसिएट कोणासोबत असते, मग हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत असोसिएट असते. अँड दिस वॉज रिपोर्टेड बाय द सायंटिस्ट आर कॉर्नबर्ग इन 1974. Then packaging in eukaryotes is much more complex than the prokaryotes. Prokaryotes पेक्षा कसा आहे, हे कॉम्प्लेक्स आहे. What is histone? Histones are the proteins. Histone काय आहे, हे प्रोटीन्स आहेत that are rich in अमायनो ऍसिड चे दोन नाव, लायसिन and arginine, that are rich in lysine and arginine amino acid residue. Both these amino acids are the basic amino acid and carry positive charge on them. It means that this octamer or this histone are nothing but the amino acid. It means they carry the positive charge. म्हणून आपण लिहिलं की हिस्टोन आर द सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीनचा हा एक सेट आहे, म्हणजेच हिस्टोन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग जेव्हा when these 8 histone proteins are organized, जेव्हा 8 हिस्टोन प्रोटीन हे एकामेकाजवळती येतात, then there is a formation of or they making one structure and that structure called as histone octamer. And after the wrapping of DNA on the histone octamer, there is a formation of one model and that model called as nucleosome model. How the nucleosome model is formed? The positively charged histone octamer, the negatively charged DNA. The negatively charged DNA is wrapped around the positively charged histone octamer, and after the wrapping of that DNA, there is a formation of nucleosome model. And there are different types of histone proteins play an important role in the formation of nucleosome model. 2 of each, H2A, 2, H2B, 2, H3, 2, H4, 2. Like that, 4 type of histone protein, 2 molecules of each form a histone octamer. And what is the function of that H1 histone? H1 histone bind the DNA where it enters or leave from the nucleosome. That is the function of H1 histone. इथपर्यंत जे आहे ते स्क्रीनशॉट काढून तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आपण यानंतरचा पॉइंट पाहणार आहोत. बघा आता काय तयार झालेलं आहे. आता इथं आपल्याला न्यूक्लिओझोम मॉडेल तयार झालेलं आहे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि न्यूक्लिओझोम कसं तयार झालं, तर हिस्टोन ऑक्टॅमर भोवती निगेटिव्हली चार्ज डीएनए गुंडाळला आणि निगेटिव्हली चार्ज डीएनए जेव्हा त्या हिस्टोन ऑक्टॅमर वरती गुंडाळला जाते तेव्हा तिथं जे स्ट्रक्चर तयार होते त्या स्ट्रक्चरला म्हणतात न्यूक्लिओझोम. बघा, निगेटिव्हली चार्ज डीएनए पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टॅमर वरती गुंडाळला आणि स्ट्रक्चरचं नाव आहे न्यूक्लिओझोम. 8 हिस्टोन प्रोटीन कोणते कोणते, प्रत्येकाचे 2-2 आहेत. H2A, H2A, H2B, H2B, H3, H3, H4, H4. आणि तो जो H1 हिस्टोन आहे तो काय करते, या डीएनए ला बाइंड करण्याचं काम करते, म्हणजे न्यूक्लिओझोमच्या आतमध्ये येऊ देते आणि न्यूक्लिओझोमच्या आतमधून बाहेर जाते. अशा प्रकारे आपला न्यूक्लिओझोम तयार झालेला आहे. आता बघा, हे जे न्यूक्लिओझोम आहे हे न्यूक्लिओझोम एक कलरफुल थ्रेड सारखं न्यूक्लियस मध्ये स्ट्रक्चर दिसते. बघा आता आपण ते पण पाहणार आहे की कशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसते या न्यूक्लिओझोमचं न्यूक्लिओलस मध्ये, न्यूक्लियस मध्ये. बघा आता मी जे स्ट्रक्चर काढतो त्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या कसं काढतो.
आता इथं समजा आता आपले हिस्टोन ऑक्टॅमर, आता ऍक्च्युली बुक मध्ये 3D डायग्राम दिलेली आहे, आपल्याला 3D डायग्राम काढायचं काम नाही, आपण असं कन्सिडर करा की हे आपलं हिस्टोन ऑक्टॅमर आहे, याच्या भोवती हा काय गुंडाळलेला आहे, हा डीएनए गुंडाळलेला आहे, ठीक आहे. नंतर इथं दुसरं हिस्टोन ऑक्टॅमर आहे, या दुसऱ्या हिस्टोन ऑक्टॅमर वरती हा काय गुंडाळला, डीएनए गुंडाळला. नंतर हे आणखी एक हिस्टोन ऑक्टॅमर, त्याच्यावरती डीएनए गुंडाळला. चालला म्हणजे अशा अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होत. हे हिस्टोन ऑक्टॅमर, त्याच्या भोवती हा डीएनए गुंडाळला. तर बघा हे जे स्ट्रक्चर दिसते, दिस इज लुक लाईक द बीट्स ऑन स्ट्रिंग. जसं माळेमध्ये मणी ओळलेले असतात तशा प्रकारचं ते स्ट्रक्चर दिसते. आता हे जे आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओझोम. कशाचं स्ट्रक्चर आहे हे, न्यूक्लिओझोमचं. बघा तुमच्या पुस्तकाच्या डायग्राम मध्ये दिलेला आहे न्यूक्लिओझोम. आता हा जो डीएनए गुंडाळलेला आहे, या डीएनए ला म्हणतात कोर डीएनए. हे नाव दिलेलं नाहीये तिथं, हे नाव देऊन द्यायचं. कोणता डीएनए म्हणतात त्याला, कोर डीएनए. आणि हा जो लिंक करणारा जो डीएनए आहे याला म्हणतात लिंकर डीएनए. बघा बरोबर काय सांगू राहिलो मी. हे स्ट्रक्चर कशासारखं दिसू राहिलं, जसं की माळेमध्ये मणी असतात, माळेमधल्या मण्यांसारखं स्ट्रक्चर दिसते. मणी म्हणजे न्यूक्लिओझोम आणि तो जो धागा असते त्याला म्हणायचं लिंकर डीएनए. आता या न्यूक्लिओझोम मध्ये जो डीएनए असते त्याच्यामध्ये 200 बेस पेअर असतात. किती बेस पेअर असतात त्या डीएनए मध्ये, तर 200 बेस पेअर असतात. त्या 200 बेस पेअर पैकी 146 बेस पेअर या कोर डीएनए च्या असतात आणि ज्या राहिलेल्या 54 बेस पेअर आहेत त्या बेस पेअर लिंकर डीएनए च्या असतात. एक्झाम मध्ये लिंकर डीएनए मध्ये किती बेस पेअर असतात हा क्वेश्चन विचारून गेलेला आहे. अँड दिस डायग्राम लुक लाईक द बीट्स ऑन स्ट्रिंग. कशासारखी दिसते इथं, बीट्स ऑन स्ट्रिंग सारखी डायग्राम दिसते. कारण की बघा आपण इथं न्यूक्लिओझोम मणी दाखवला आणि त्याला जे अटॅच करणारे, दोन न्यूक्लिओझोमला अटॅच करणारे ते कोणते आहेत, लिंकर डीएनए. तर या 200चं डिस्ट्रीब्युशन, 200 बेस पेअरचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे की जो डीएनए त्या हिस्टोन ऑक्टॅमरला गुंडाळते त्याला म्हणतात कोर डीएनए आणि जो लिंक करते त्याला म्हणतात लिंकर डीएनए. मग आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये कशा प्रकारचे पॉईंट. आपण 8 पॉईंट पर्यंत आलो होतो. आपण या पहिल्या स्लाइड मध्ये 8 पॉईंट पर्यंत आलो होतो. आता 9वा पॉईंट करायचा याच्यामध्ये की बघा आता हा जो आहे हा डीएनए किती बेस पेअरचा आहे. वन न्यूक्लिओझोम अप्रॉक्सिमेटली कंटेन, one nucleosome approximately contain 200 base pair DNA. किती बेस पेअरचा डीएनए असते त्याच्यामध्ये, मग 200 बेस पेअरचा डीएनए असते. मग या 200 बेस पेअर डीएनए पैकी किती डीएनए बेस पेअर त्याच्यावरती रॅप होतात. So how many base pair wrap around the nucleosome? Near about 140 base pairs wrap around the nucleosome. So बघा आता काय मग, out of 200 base pair, out of 200 base pairs 146 base pair wrap around the DNA, wrap around histone octamer, wrap around histone octamer called as, त्याला म्हणतात कोर डीएनए, called as कोर डीएनए. and remaining, मग आता किती राहिल्या यामधल्या, remaining 46 base pair link nucleosome with each other, nucleosome with each other, आणि त्याला म्हणतात each other called as लिंकर डीएनए. त्याला कोणता डीएनए म्हणतात, लिंकर डीएनए. लुक ॲट दिस कोर डीएनए अँड लिंकर डीएनए.
200 बेस पेअर पैकी जो डीएनए याच्यावरती गुंडाळलेला असते हिस्टोन ऑप्टॅमर वरती त्याला म्हणतात कोअर डीएनए. दॅट कंटेन 146 बेस पेअर अँड द रिमेनिंग 46 बेस पेअर लिंक न्यूक्लियोसोम विथ ईच अदर अँड कॉल्ड ॲज लिंकर डीएनए. लुक ॲट दिस. दिस इज द लिंकर डीएनए अँड दिस इज द कोअर डीएनए. कोअर डीएनए काय, लिंकर डीएनए काय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आता अशा प्रकारचे जेव्हा 6 न्यूक्लियोसोम मॉडेल एकत्र होतात, लक्षात घ्या न्यूक्लियोसोम मॉडेल कसं झालेलं आहे तयार आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो हाऊ द न्यूक्लियोसोम मॉडेल इज फॉर्म. हे जे आहे हे काय असतात, हे 1 2 3 4 5 6 7 आणि हे जे 8 आहे हे 8 हिस्टोन ऑप्टॅमर याच्या भोवती काय गुंडाळते, हा असा काय गुंडाळते, हा डायग्राम आपण पाहिलेलीच आहे. हा काय गुंडाळलेला आहे इथं, हा असा डीएनए गुंडाळलेला आहे. या गुंडाळलेल्या डीएनए ला म्हणतात कोअर डीएनए आणि जो लिंक करणारा डीएनए आहे त्या डीएनए ला म्हणतात लिंकर डीएनए. कोणता डीएनए म्हणतात त्याला, लिंकर डीएनए. आणि हा जो डीएनए आहे या डीएनए ला होल्ड करण्याचं काम कोणाचं आहे तर या H1 हिस्टोन प्रोटीनचं आहे ना. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आधीच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलेलं आहे की हाऊ द न्यूक्लियोसोम मॉडेल इज फॉर्म. न्यूक्लियोसोम मॉडेल तयार कसं होते. मग यामध्ये H2A H2B H2A H2A चे 2 H2B H2B याचे 2 H3 H3 H4 H4 हा काय आहे H1 आणि हा जो आहे दिस इज द डीएनए अँड दिस मॉडेल कॉल्ड ॲज कोणतं मॉडेल म्हणतात मग याला, न्यूक्लियोसोम मॉडेल. कोणतं मॉडेल म्हणतात याला, न्यूक्लियोसोम मॉडेल. हे न्यूक्लियोसोम मॉडेल आहे. ठीक आहे. आणि वरचं बिट्स ऑन स्ट्रिंग जसे मनी माळीमध्ये जसे मनी असतात तशा प्रकारचं हा लिंकर डीएनए असते. आता बघा हा सर्व हिशोब दिला आपण कशा प्रकारचा आहे. आता 1/3 टर्न जी आहे बघा लक्षात घ्या 1/3 हे जे टर्न आहे टर्न ऑफ डीएनए ही काय असते तर ही असते कोअर डीएनए. 1/3 टर्नला कोणता डीएनए म्हणतात, कोअर डीएनए म्हणतात. कारण की 1/3 भाग डीएनएचा त्या हिस्टोन ऑप्टॅमर भोवती गुंडाळते म्हणून त्याला म्हणतो आपण 1/3 टर्न ऑफ डीएनए कॉल्ड ॲज कोअर डीएनए. आणि बाकी जो राहिलेला आहे 75% डीएनए याच्यावरती गुंडाळते. 1/3 चा मिनिंग साधा मिनिंग 75% डीएनए याच्यावरती गुंडाळते आणि 25% डीएनए हा लिंकर डीएनए असते. मग बघा जेव्हा हे 6 प्रकारचे न्यूक्लियोसोम जेव्हा कॉइल्ड होतात, व्हेन 6 न्यूक्लियोसोम कॉइल्ड, जेव्हा 6 न्यूक्लियोसोम कॉइल्ड होतात तेव्हा काय होते बघा मग कॉइल्ड, देन there is a formation of solenoid that looks like टेलिफोन वायर. कशासारखं दिसते ते, टेलिफोनच्या वायर सारखं स्ट्रक्चर दिसते आणि त्याला म्हणतात कॉल्ड ॲज सोलेनाइड फायबर. काय म्हणतात त्याला, सोलेनाइड फायबर. आणि या सोलेनाइड फायबरची साईज किती असते बघा. सोलेनाइड फायबरची साईज हे स्ट्रक्चर जे असते सोलेनाइड स्ट्रक्चर 30 mm डायमीटरचं असते. सोलेनाइड स्ट्रक्चर किती, 30 mm और इन द फॉर्म ऑफ अँगस्ट्रॉम 300 अँगस्ट्रॉम असते हे डायमीटरला. बघा लक्षात घ्या काय सांगतो मी. हे जे सोलेनाइड स्ट्रक्चर आहे सोलेनाइड स्ट्रक्चरची साईज किती असते मग 30 mm और इन द फॉर्म ऑफ अँगस्ट्रॉम किती असते ते 300 अँगस्ट्रॉम एवढ्या डायमीटरची असते. मग सोलेनाइड फायबर आणखी काय होते बघा, आणखी कंडेन्स होते. सोलेनाइड फायबर सुपर कॉइल अँड फॉर्म अ लूप स्ट्रक्चर.
सोलेनॉइड फायबर काय होते, हा सोलेनॉइड फायबर सुपर कॉइल्ड होते, सुपर कॉइल्ड अँड फॉर्म अ कॉइल्ड स्ट्रक्चर, फॉर्म कॉइल्ड स्ट्रक्चर, आणि त्या स्ट्रक्चरला म्हणतात कॉल्ड, कॉइल्ड स्ट्रक्चर कॉल्ड क्रोमॅटिन फायबर. काय म्हणतात त्याला मग? क्रोमॅटिन फायबर, त्याला म्हणतात क्रोमॅटिन फायबर. मग पुढे हे जे आहे क्रोमॅटिन फायबर, तर हा क्रोमॅटिन फायबर पण आणखी कॉइल होते आणि कंडेन्स होते मेटाफेज मध्ये. बघा आपल्याला सेल डिव्हिजन मध्ये माहिती आहे की क्रोमॅटिन फायबर, क्रोमॅटिन फायबर कंडेन्स इन मेटाफेज, कंडेन्स इन मेटाफेज टू फॉर्म क्रोमोझोम. कंडेन्स होऊन काय तयार होतात मग? त्यांच्यापासून क्रोमोझोम तयार होतात. लुक ॲट, बघा आता कसं आलो आपण. पहिले काय? पहिले तर अमायनो ऍसिड रेसिड्यू लायसिन अँड आर्जिनिन, मग ते 8 आले, अशी एकाजवळ एक हिस्टोन ऑक्टेमर तयार झालं, त्याच्यावरती डीएनए गुंडाळला, न्यूक्लिओझोम तयार झालं. डीएनए किती बेस पेअर असतात? 200 बेस पेअर असतात. 200 पैकी 154 बेस पेअर आहे ना, 146 बेस पेअर. ह्या 146 बेस पेअर बघा इथं आपल्याला 54 करावं लागेल हा, कारण की ते 200 बेस पेअरचा आपल्याला, हा बरोबर तिथं 54 केला आपण. 54 बेस पेअर ह्या लिंकर डीएनएच्या असतात आणि 146 बेस पेअर ह्या कोर डीएनएचे असतात. कोर डीएनए कोणाला म्हणायचा? लिंकर डीएनए कोणाला म्हणायचा? कोर डीएनए म्हणजे जो गुंडाळलेला आहे हिस्टोन ऑक्टेमर भोवती त्याला म्हणतात कोर डीएनए, आणि जो लिंक करणार आहे त्याला म्हणतात लिंकर डीएनए. मग जेव्हा अशा 6 प्रकारचे न्यूक्लिओझोम एकाजवळ एक येतात, कॉइल होतात, तेव्हा तिथं सोलेनॉइड स्ट्रक्चर तयार होते आणि ते दिसते काय सारखं? जस्ट लाईक अ टेलिफोन वायर, and that is called as solenoid structure, and the diameter of that solenoid structure is 30 mm, or in the form of angstrom it is about 300 angstrom in diameter. Then solenoid fiber supercoiled to form a coiled structure called as chromatin fiber, and in the metaphase chromatin fiber become condensed and form chromosome. काय तयार होते? तर मग क्रोमोझोम तयार होते. And the last point of this packaging of DNA in eukaryote is, बघा लास्ट पॉइंट असा आहे, the packaging of chromatin, the packaging of chromatin in higher level. बघा at higher level, हायर लेवल वरती जर पॅकेजिंग करायची जर असेल, हायर लेवल नीड ऍडिशनल सेट ऑफ प्रोटीन, नीड ऍडिशनल सेट ऑफ प्रोटीन, अँड दॅट इज कॉल्ड ॲज नॉन हिस्टोन प्रोटीन. ऍडिशनल सेट ऑफ प्रोटीन कॉल्ड, त्यांना काय म्हणतात मग? नॉन हिस्टोन प्रोटीन्स, आणि त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात NHC, दॅट इज नॉन हिस्टोन प्रोटीन. सो फॉर द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ऍट हायर लेवल, जर हायर लेवल वरती जर क्रोमॅटिनचं पॅकेजिंग करायचं जर असेल तर दॅट नीड ऍडिशनल सेट ऑफ प्रोटीन, अँड दॅट ऍडिशनल सेट ऑफ प्रोटीन कॉल्ड ॲज non-histone protein. So in this way the packaging of DNA in eukaryote take place. यावरून तुम्हाला समजते की दिस इज नॉट द सिंपल प्रोसेस, दिस इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस दॅन द प्रोकॅरियोट. म्हणून भाऊ तिसराच पॉइंट लिहिलेला आहे, द पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोट इज मच मोर कॉम्प्लेक्स दॅन द प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट पेक्षा हे यूकॅरियोटिकचं पॅकेजिंग थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. तर याचं सर्व हे आपण जे स्ट्रक्चर पाहिलं आपण, म्हणजे जवळपास हा थोडासा लॉंग पिरियड झालेला आहे, तर या पिरियड मध्ये आपण पूर्ण टोटल यूकॅरियोट मध्ये पॅकेजिंग कशी होते डीएनए ची हे पाहिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये महत्वाचा आहे जो न्यूक्लिओझोम, हा न्यूक्लिओझोम 3 मार्काला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारून गेलेला आहे.
डायग्रामचा क्वेश्चन विचारून गेलेला आहे 3 मार्काचा. तर अशा प्रकारे हे जे न्यूक्लियोसोम मॉडेल आहे, या न्यूक्लियोसोम मॉडेलवरती वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारून गेलेले आहे. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, न्यूक्लियोसोम मॉडेल अँड बीट्स ऑन द स्ट्रिंग. हाऊ दिस बीट्स ऑन द स्ट्रिंग्स आर अरेंज. In that bits on the string, the bits consider nucleosome and string considered as a linker DNA. This core DNA consists of 146 base pair and linker DNA consists of 54 base pair. So in this way, this packaging of eukaryotic DNA is so complex than the prokaryotic DNA. तर हे पूर्ण जे आहे 13चे 13 पॉइंट लिहून घ्यायचे. डायग्राम पुढे काढायची मी तुम्हाला सांगितली, ती डायग्राम काढायची. ही बिट्स ऑन स्ट्रिंग वाली डायग्राम काढायची. म्हणजे या पॉइंट मध्ये तुम्हाला डायग्राम कोणत्या कोणत्या काढावं लागतील. 4.5 अँड 4.6 मधली जी ए आहे बघा, त्याच्यामध्ये न्यूक्लियोसोम दिसते, लिंकर डीएनए दिसते, डीएनए वून अराउंड द हिस्टोन प्रोटीन. ह्या 2 डायग्राम काढायच्या तुम्ही या पॉइंट मध्ये, आणि हा महत्वाचा पॉइंट आहे. सो इन दिस वे, in this lecture we completed the packaging in eukaryotes. Okay, so the remaining part of this chapter we will see in the next lecture. Thank you.